नमस्कार मैत्रिणींनो, मी माझं चॅनल हेल्दी बाईट्स म्हणून ओपन केलेलं आहे. मी हेल्दी रेसिपी तर टाकणारच आहे, पण आज मला तुमच्यासोबत एक फ्युजन रेसिपी शेअर करावी वाटली आहे, म्हणून ती रेसिपी शेअर करते. ही आहे महाराष्ट्राची विदर्भाची पाटोळीची भाजी आणि राजस्थानची गट्टेची भाजी मिळून फ्युजन पोंगळीची पाटोळीची भाजी बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य पहिलं आपण स्टफिंगसाठी काय लागते साहित्य ते बघूया. शेंगदाणे, खोबऱ्याचं खीस, खोबऱ्याचे काप असले तरी चालेल, धने जिरे, लसण, अद्रक आणि मिरची, थोडी कोथिंबीर. हे स्टफिंग भरण्यासाठी आहे. आणि पाटोळी बनवण्यासाठी बेसन, ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, लसण, अद्रक हे आपण सर्व मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेऊया. आणि टेस्ट अनुसार हळद, धणे पावडर, तिखट आणि गरम मसाला हे सर्व साहित्य लागणार आहे. तर चला करूया आपण पोंगळीची भाजी. आपण स्टफिंगचा जो मसाला आहे तो भाजण्याकरता घेतलेला आहे. त्याच्यात धने, जिरं आणि शेंगदाणे टाकले. प्रथम खोबऱ्याचा खीस आपण शेवटून टाकू, कारण की तो जळून जाईल. ते थोडंसं खरपूस झालं की मग गॅस बंद करून किंवा थोडं स्टीम करून खोबऱ्याचा खीस टाकूया. आपण यात थोडी मिरची आणि लसण अद्रक पण घेतलेलं थोडंसं परतून घेऊया. आता यात ॲड केलं आहे खोबऱ्याचं खीस. मी गॅस स्टीम केलेला आहे आणि 2 मिनिटानंतर मी बंद करते. हे थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया आपण. आणि हा मसाला थंडा झाला की मग मिक्सीच्या पॉटमधून बारीक करून घेऊया. बघा असा कलर आला पाहिजे. आता हे मिश्रण थंड होऊ देऊ. आपण मिक्सरमधून काढूया. कांदा, टोमॅटो हे रफली चॉप करून घेतलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेऊया. त्याची एक फाईन पेस्ट करा किंवा थोडीशी जाडसर असली तरी चालेल. बघा ही अशी पेस्ट तयार होईल. मी याच्यात पाणी ॲड नाही केलं, कारण की टोमॅटो ऑलरेडी पाणी असते, त्यामुळे पाणी ॲड नका करू. तुम्ही भाजूनही करू शकता, पण मी कच्चाच केला. हा आपण तेलात चांगला परतून घेऊया. आता आपण पाटोळी बनवण्यासाठी बेसनचा गोळा तयार करून घेऊया. याच्यात मी थोडासा आपला ओवा टाकला आहे पचण्यासाठी, चिमूटभर हळद आणि अर्ध्यापेक्षा कमी मीठ जास्त नका टाकू यात. आणि थोडं आपण एखादा टेबलस्पून ऑइल. आता आपण हे चांगलं मळून घेऊया. पाणी टाकून मळूया. पाणी जसं लागतं तसं टाका, एकदम पाणी नका टाकू. हे बघा असा गोळा तयार करायचा आहे आपल्याला. आणि हे 1 कप बेसनापासून तयार झालेला गोळा आहे. याला जास्त पाणी नाही लागत, म्हणून एकदम पाणी नाही टाकायचं. चम्मचनं पाणी टाकून भिजवायचं. आता आपला ग्रेव्हीचा मसाला झाला तयार. स्टफिंगचा भाजून तयार आहे, तो थंड झाला. आता तो बारीक करूया आणि मग नंतर याची पोळी लाटून त्याच्यावरती ती स्टफिंग टाकायची. मग आपण लागूया भाजी तयार करायला. कुठली? पोंगळीची पाटोळीची भाजी. असा बारीक मसाला तयार झालेला आहे आपला स्टफिंगचा. हा मसाला तुम्ही भरवा भेंडी बनवण्यासाठी पण करू शकता. याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं बेसन पण ॲड करू शकता. तिखट, मीठ. ह्याच्यात मी तिखट मीठ काहीच ॲड नाही केलेलं, फक्त मिरची, अद्रक, लसण, शेंगदाणे, धणे आणि जिरं. अशी पोळी लाटून घेतली आपण. थिकनेस बघू शकता. याचे आपण एजेस कट करणार आहे आणि चौकोनी शेप देणार आहे, जेणेकरून रोल व्यवस्थित होतील. आणि थोडं पोळी लाटताना बेसनाची थोडं बेसनाचं घोळून घ्यायचं. असे त्याचे काट काढून चौकोनी शेप द्यायचा. आता आपण याच्यावरती मसाला स्प्रेड करूया. बघा आपण असा मसाला स्प्रेड केलेला आहे. आता आपण याला मध्यातून कट करून त्याचा रोल तयार करून घ्या. बघा असे रोल तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही साईज तुमच्याप्रमाणे ठेवू शकता, छोटी मोठी कशीही करू शकता रोलची साईज. आता आपण हे रोल्स वाफवून घेऊया.
हे अशी चाळणी ठेवायची पॅनमध्ये, त्याला थोडंसं ऑइल ग्रीस करायचं आणि आपण आता रोल ठेवूया. बघा अशा प्रकारे अरेंजमेंट, आणि वरतून एक थोडं थोडं ऑइल असं ग्रीस करायचं, जेणेकरून हे चिपकतील नाही खाली किंवा एकमेकाला नाही चिपकतील. थोडं अंतरावरच ठेवायचं, म्हणजे काढायला खूप सोपं जाईल. आता आपण हे झाकून घेऊया. 10 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत रोल्स. म्हणजे आता हे रोल्स फुटणार सुद्धा नाही ग्रेव्हीमध्ये. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. आपण आता कढई ठेवलेली आहे. यात मी सरसोचं ऑइल, मोहरीचं तेल ॲड करते. शक्यतो तुम्ही ग्रेव्हीची जी भाजी बनवता ना त्याच्यात मोहरीचं तेल ॲड करा. याने भाजीची टेस्ट पण उत्तम येते आणि आरोग्यासाठी पण चांगलं आहे, आणि जास्त ऑइल नाही लागत याला. बरेच जण याचा वास येतो म्हणून वापरत नाही. याला तुम्ही चांगलं गरम होऊ दिला ना त्याचा वास चालला जातो. चेक करूया आपलं तेल झालंय की नाही. झालंय आपलं तेल. मोहरी तडतडली म्हणजे तेल झालंय. थोडं जिरं, आणि आपण बनवलेला मसाला, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि थोडेसे आपले कोथिंबीरचे जे डेटा आहेत ना ते पण टाकलेले आहेत त्याच्यात. ही भाजी 2 माणसांपुरता बनवते. तर बघा निळा मसाला राहू दिलेला. शक्यतो जेवणाच्या याच्यात तुम्ही निघा तेल बदलत राहा. म्हणजे कधी आपलं शेंगदाण्याचं तेल घ्या, तेलाने भाज्या बनवा, कधी सोयाबीनच्या तेलाने, कधी सनफ्लावरच्या तेलाने, कधी सरसोच्या तेलाने. आणि आपल्या शरीराला सर्वच याची सवय असली पाहिजे, एकच तेलाची सवय नसली पाहिजे. थोडी हिंग घालते. बघा मसाला तेलात होत आलेला आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. आता मी या वाटीमध्ये 1 चम्मच दही घेतलं. या दह्यामध्ये हे सर्व मसाले मिक्स करायचे. बघा हा मसाला आता आपण याच्यात हे दह्यामध्ये मिक्स केलेले मसाले टाकूया. आणि जो फिलिंगसाठी आपण मसाला बनवला होता त्याच्यातला पिवळा मसाला थोडा टाकायचा.
जी मसाल्याची वाटी होती त्याच्यात थोडं पाणी टाकून हे मिसळून याच्यात टाकायचं. आता या मसाल्याला तेल सुटू द्यायचं चांगलं. यात थोडी अशी हे काही दाणे साखर टाकायची, जेणेकरून ही जी ग्रेव्हीचे जे ऑइल आहे, कमी जरी ऑइल असेल ना ते ऑइल तरी ती वरती येते. गरम मसाला, बघा मसाला कसा कढईला सोडतोय, त्याला तेल पण सुटत आहे, म्हणजे याचा अर्थ आपला मसाला तयार झालेला आहे चांगला. आणि यात गरम पाणी करून टाकायचं आहे केव्हाही. कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं, त्याने टेस्ट एकदम उत्तम होते. तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी, जास्त घट्ट हवी, पातळ हवी, त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा. बघा हे थोडेसे दाणे साखरेचे टाकल्यानंतर हे तरी बघा कशी वरती येते. आता चवीपुरता मीठ, याला उकडी यायला लागले की मग आपण रोल याच्यात सोडूया. बघा उकडी आली आहे. हे काही रोल्स असे ओपन होत होते, तर मी याला टूथपिक लावली, जेणेकरून हे रोल्स याच्यात पूर्ण ओपन नाही होणार, आपली भाजी बिघडणार नाही. भाजी झाल्यानंतर हे टूथपिक काढून टाकायचे. याला थोडं 5 मिनिटं झाकून ठेवूया, जेणेकरून हे पूर्ण जे रोल्स आहे ते रस्स्यामध्ये बुडून जातील आणि सॉफ्ट होतील. 5 मिनिटं झालेत. आपली ही भाजी पण तयार झालेली आहे, पण मी रस्सा पातळच ठेवते, कारण की जेव्हा आपण पोळीसोबत खातो हे रोल्स मोडल्यानंतर तो रस्सा घट्ट येतो. रोल्स पण शिजले आहेत, मी दाखवते तुम्हाला. बघा कट होत आहे. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया. बघा थोड्याशा ऑइलमध्ये, जास्त ऑइल नव्हतं त्याच्यात, आणि तरी बघा कशी आलेली आहे. फक्त काही दाणे साखरेचे टाकायचे. कुठलीही ग्रेव्हीची भाजी केली ऑइल जास्त नाही टाकलं तरी चालते, साखरेचे काही दाणे टाकले की ती तेल आहे ना ते वरती तरंगते. आपण थोडंसं 2 मिनिटं आता तसंच झाकण ठेवूया. कढई गरम असेपर्यंत कढई, मग ते सर्विंग बाउलमध्ये काढूया. बघा आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढू. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही मलाच का कुठलेही नवीन स्टार्टअप
यूट्यूबरला निगेटिव्ह कमेंट किंवा हाश कमेंट नका करू. चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ताई असं करा, ताई तसं करा, आम्ही इम्प्रूव्ह करू. पण हाश कमेंटनं काय होते की डिमोरलाइज होतात, मग ते नवीन व्हिडिओ तयार करण्याची हिंमत नाही राहत. तर तुम्ही जर मोटिवेट केलं आम्हाला तर आम्ही नक्कीच काही ना काही चांगलं करूया. तर आपण आपली भाजी सर्व करूया. आणि खूप छान झाले आहे, स्मेल पण इतका छान येतोय ना या भाजीचा. मी तर नाव काही शोधलं नाही याचं. तुम्हाला जर नाव माहीत किंवा तुम्ही शोधू शकणार तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा या भाजीचं नाव काय ठेवायचं. फ्युजन भाजी आहे, राजस्थानी मिक्स विदर्भ. तर असं फ्युजन नाव सांगा मला जे युनिक असेल. आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेतलं आहे आणि कोथिंबीरने गार्निशिंग केलेली आहे थोडी. तर तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवली ही भाजी दाखवते तोडून कशी सॉफ्ट झाली आहे. बघा किती सॉफ्ट झालं आहे, चवीला पण उत्तम. हे तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत एन्जॉय करू शकता. धन्यवाद. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही माझ्याने चुका झाल्या असेल त्या पण सांगा. आणि आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.